नमस्कार, मी वृषाली भेंडाळे. या तिसऱ्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करते. तुम्हाला एक गंमत सांगू का? आपले जे पूर्वज होते ना, ते अतिशय बॉस होते. म्हणजे काय? तर त्यांनी आपल्या राहणीमानाचा किंवा प्रादेशिक हवामानाचा किंवा भौगोलिक परिस्थितीचा त्यांनी अतिशय सखोल अभ्यास केलेला होता. आता एक उदाहरण सांगते. आंबेमोहोर तांदूळ किंवा बासमती तांदूळ ह्याच्यामध्ये खूप जास्त स्टार्च असतो, बरोबर आहे? किंवा ज्याला आपण जास्त ऊर्जा असते असं म्हणूया. तर हे दोन्हीही भात किंवा ही पिकं ही एकतर डोंगराळ भागामध्ये म्हणजे मावळामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये पिकवली जातात. या उलट उकड्या राईस किंवा सुरती कोलम तांदूळ हा नेहमी समुद्रकिनारी पिकवला जातो. आता तुम्ही म्हणाल की म्हणजे सगळे डायटिशियन जगातले की वेट लॉस करायचा असेल तर तुम्ही पहिल्यांदा राईस बंद करा असं सांगतात. आणि या उलट माझ्याकडे येणाऱ्यांना मी सांगते की मी तुमचं डाएट वाढवते आणि तुम्हाला बारीक करते. म्हणजे तुम्हाला जर भात हवा असेल तर मी तुम्हाला भात माझ्या डाएटमध्ये देऊन मी तुमचं वजन कमी करते. आता तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? डाएट म्हणजे कमी खाणं हे जे तुमच्या डोक्यात भरलं गेलेलं आहे किंवा भरवलं गेलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. डाएट म्हणजे चौरस खाणं. ईट मोर आणि लूज मोर हे माझ्या डाएटचं बेसिक प्रिन्सिपल गेली 27-28 वर्ष आहे. आता ते काय आहे ते मी हळूहळू तुम्हाला समजावून सांगणारच आहे. पण डाएट ह्याचा अर्थ कमी खाणं असं अजिबात नाही. सगळ्या फिटनेस तज्ज्ञांना याचं अत्यंत आश्चर्य वाटतं, पण मी माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटचा आहार हा वाढवते. स्टील यू आर लुझिंग युअर वेट. आश्चर्य वाटलं ना? मग आजच वृषालीला भेट द्या. थिंक फिट, स्टे फिट.